उन्मेष पाटलांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। हे बघा, उन्मेष पाटलांचा विषय हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। बघा, माणूस गेला म्हणजे पक्ष जातो असं होत नाही। संघटन हे काही प्रमाणामध्ये खिडखिडं होतं, पण पक्ष उभा होत राहतो। आणि मला तरी असं वाटतं की हा जरी व्यक्तिगत त्यांचा विषय असला तरी हा 1989 सालापासून भाजप शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि पुढच्या काळातही राहील। यांची उमेदवारी रद्द केली आहे वंचितने, वंचित आघाडीने त्याची उमेदवारी रद्द केली आहे। भाजपकडून आरोप होत होता की भाजपच्या माणसाला वंचितची उमेदवारी दिली, असा मेसेज सोशल मीडियावर फिरला। हे मला त्याच्यातलं काय माहिती। आज आपला मेळावा पार पडला आहे। आधी सांगितलं होतं की मेळाव्यामध्ये आपली भूमिका निश्चित होणार आहे, तर नेमकी आता भूमिका काय ठरली आपली? आपण तर ऐकलं असेल, आम्ही आमचे प्रचार करणार आहोत। ही भूमिका आम्ही मांडलेलीच आहे। आम्ही निश्चितपणाने आम्ही विचारधारेच्या बाहेर जाणारे लोक नाही आहोत। आम्ही प्रचार करणार, पण मागच्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याचीसुद्धा बऱ्याच कार्यकर्त्यांनी, नेते मंडळींनी या ठिकाणी मांडणी केली की मागच्या काळात आपण काम करूनही काही ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या होत्या, त्या होऊ नये म्हणून वरच्या पातळीवर तुम्ही चर्चा करावी अशी मागणी केलेली आहे। ते आता देखील होणार आहे। अनेक चर्चा आहेत, नागरिकांमध्ये आहेत, काही कार्यकर्त्यांमध्ये आहेत। जर तसं झालं तर तुमची भूमिका काय? हे बघा, चर्चा जरी असल्या तरी आम्ही त्या चर्चा आम्हालाही ऐकायला मिळत आहेत, पण आम्ही त्या चर्चेवर विश्वास ठेवत नाही। आम्ही आमच्या प्रारब्धावर आणि हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही जे करतो आहोत ते निश्चितपणाने धर्माच्या माध्यमातून, हिंदू धर्माच्या विचाराच्या माध्यमातून जे पक्षांची बांधणी झाली त्या भगव्या झेंड्याकडे बघून नरेंद्र मोदींना या देशाचं पंतप्रधान करावं तिसऱ्या वेळेस, याच्याकरता आम्ही हे काम करतो आहोत। आणि मला तरी असं वाटतं की आमचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा राहणार आहे। पुढच्या काळामध्ये त्यांनीसुद्धा नरेंद्र मोदींच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये विधानसभेत यावं, याच्याकरता त्यांनी आमचं काम करावं, ही आमची मानसिकता आहे आणि ही आमची इच्छा आहे आणि ते पूर्ण करतील। ठिकाणी मेळावा पार पडलेला आहे। शिवसेनेचा मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे। तसं म्हणायला गेलं तर आम्ही दर 2-3 महिन्यामध्ये तालुका बैठक घेत असतो। आजही तालुका बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल किंवा शिवसेनेची रचनात्मक जी कार्यकारिणी असते गाव पातळीपासून तर तालुका पातळीवर, त्या पद्धतीची चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली। आणि येत्या 20 तारखेपर्यंत पूर्ण तालुक्याच्या जिल्हा परिषद गटवाईज आम्ही या ठिकाणी पुन्हा मेळावे घेणार आहोत। आणि संघटना बांधणी असेल, लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या तयारीला आम्ही आजपासून लागणार आहोत। एकनाथ खडसे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।